आरक्षण बचाव यात्रेचं सभेमध्ये रूपांतर आपण करतो, औरंगाबादला करतो। गावातलं असणारं भयभीत वातावरण, गावातलं असणारं भयभीत वातावरण हे आपल्याला निवळायचं असेल तर आम्ही सुद्धा राजकीय दृष्टीने उभं राहिलेलो आहोत हे दाखवणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे। आता तुम्ही दाखवणार कसं? सवय आपल्याला काय लागलेल्या आहेत, तो वाईट सवय लागलेल्या आहेत। गाडी आली पाहिजे, घोडा आला पाहिजे, अमुक आला पाहिजे, जाता येताना खाऊ पिऊ घातलं पाहिजे, मगच मी गाडीत बसतो, नाही तर बसतो। त्यावेळेस जसं लग्नाला आमंत्रण येतं तसं त्यांच्या सभेचं आमंत्रण असतं, तसं त्यांच्या सभेचं आमंत्रण असतं। ते आमंत्रण येण्यासाठी तुम्हाला असणारा सगळंच दिल्या जातं। आता हे दुसरं तिसरं कोणाचंच लग्न नाही, तर हे स्वतःच लग्न आहे। हे दुसरं तिसरं कोणाचंच लग्न नाही आहे, स्वतःच लग्न आहे। आता स्वतःच लग्न लावून घ्यायचं असेल तर नवरा नवरीने गेलं पाहिजे की नाही? आता तुम्ही सगळे नवरदेवात, आता तुम्ही येणार की नाही येणार हे सांगा। हात वर करा। आणि तुमच्या बरोबर येताना अजून 100 माणसं तुम्ही घेऊन आली पाहिजेत। लाखभराचा ओबीसींची राजकीय ताकद उभी झाली आहे हे दाखवायचं असेल तर लाखभराच्या वरती लोक त्या ठिकाणी उपस्थित पाहिजे। आता औरंगाबाद जवळ आहे आणि म्हणून उद्याची असणारी ही ताकद आम्ही राजकीय दृष्टिकोनातून उभं राहिलेलो आहोत। नाही तर काही जण म्हणतील की आम्ही तर बीजेपी मध्ये आहोत, आम्ही तर असणाऱ्या सेनेमध्ये आहोत। माझं म्हणणं खुशाल तुम्ही तिथे राहा, आम्ही म्हणत नाही की ते पक्ष सोडा, पण त्या पक्षामध्ये राहून त्या पक्षामध्ये भांडा किंवा आघाडीमध्ये तुम्हाला 100 जागा आल्या, आघाडीमध्ये जर 100 जागा उद्धव ठाकरे सेनेच्या हिस्स्यामध्ये आल्या तर ओबीसीच्या कार्यकर्त्याने शिवसेनेमध्ये आहेत त्या कार्यकर्त्याने आपल्या पक्षामध्ये भांडलं पाहिजे। त्यांनी आपल्या पक्षामध्ये भांडलं पाहिजे की 50% जागा या ओबीसीला तुम्ही त्या ठिकाणी दिल्या पाहिजे। हे तुम्ही भांडा, पक्ष सोडू नका, त्या पक्षामध्ये राहून तुम्ही तिथे भांडा, 50 जागा मिळवा आणि ते मिळवायचं आहे। म्हणून असणारं औरंगाबादच्या ओबीसीच्या आरक्षणाचं आणि ओबीसीच्या राजकीय चेहऱ्याचं दर्शन या महाराष्ट्राला घडू द्या, एवढंच बोलतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।